आता मी फक्त काय करतो, अखिलचा एक फोटो आधीचा दाखवतो, नंतर दाखवतो फिट इंडिया काय. झिरपे सर हे सांगतायत, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि ज्यांना कोणाला एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी व्हायचं त्यांनी सरांना भेटा किंवा गिरीप्रेमी संस्थेला भेट द्या. खूप खूप धन्यवाद. आता हा सोहळा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. मी व्यासपीठावरील मान्यवरांना सभागृहात स्थानापन्न व्हायची विनंती करते. म्हणजे सगळ्या पुरस्कारार्थींनी इथेच बसावं. फक्त दोन्ही प्रमुख अतिथी आणि एव्हरेस्टवीर यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावं ही विनंती करते. आणि तिघी पुरस्कारार्थींनी इथेच स्थानापन्न व्हावं. आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगीताई दामले यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. शुभांगीताई, मार्मिक हसू, मिश्किल आणि सात्विक भाव, आपल्या सहज सुंदर आणि सक्षम अभिनयाने घेत काळजाचा ठाव. अनेक नाटकं, मालिका, चित्रपट, जाहिराती यातून आपल्याला भेटत असतात. तर नाट्य चळवळीची कार्यकर्ती, कास्टिंग डिरेक्टर, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणूनही स्वतःचा ठसा उमटवत असतात. आता मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना विनंती करते की त्यांनी शुभांगीताईंचा सत्कार करावा. आणि तशीच त्यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनही त्याला लागूनच करावं. बाकीचं त्या बोलतील. शुभांगीताईंचा सत्कार होतोय, आपण टाळ्या वाजवूया. सुप्रियाताई दामले आता आभार प्रदर्शन. आता शुभांगीताई ह्या तिन्ही पुरस्कारांची मुलाखत घेणार आहेत. तो कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर संपूर्ण वंदे मातरम् होणार आहे आणि मग कार्यक्रम संपणार आहे. त्यामुळे मी आभार आत्ताच मानून घेते, कारण वंदे मातरम् नंतर आभार मानणं योग्य वाटणार नाही. सुरुवातीला उमेश झिरपे यांना जेव्हा मी फोन म्हणजे मेसेज केला की असं असं तुम्हाला साहस पुरस्कार द्यायला यायचंय, तेव्हा ते बेस कॅम्पला होते आणि ताबडतोब त्यांनी तिथून मला सांगितलं की हो, मी पुण्यामध्ये आलो की आपण भेटूया आणि मी त्या दिवशी कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून हवंय तर मी येईन. आणि हे इतक्या तातडीने त्यांनी एका माझ्या फोनवर सांगितलं. त्यामुळे खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि पहिला मगाशी बघितला तसा पहिला साहस पुरस्कार आपण त्यांना दिलाय आणि आज साहस पुरस्कार त्यांच्या हस्ते गृहीताला मिळतोय. त्यामुळे हा गृहीताला मोठा आशीर्वाद आहे. नक्कीच गृहीता. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या आजीव महिला सदस्या आणि जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान मिळालेल्या सविताताई केळकर आज इथे आमच्या विनंतीला मान देऊन, खरंच त्यांनाही मी एक फक्त फोन केला आणि त्या इथे आल्या आहेत, त्यांचाही मी मनापासून आभार मानते. आमच्या शुभांगीताई आमच्याच परिवारातल्या आहेत, परंतु कायमच त्या आम्हाला आम्ही त्यांच्याशी हक्काने सांगतो की आम्हाला असा असा कार्यक्रम करायचा आहे. तर त्या सगळ्या लोकांशी त्यांचे इतके छान संबंध आहेत. त्यामुळे त्या आमच्या परिवारातल्या आहेत. त्या नेहमी आमच्या कार्यक्रमाला येतात आणि आज कायम मुलाखती घेतात. आपण एव्हीमध्ये बघितलं. तर शुभांगीताई, तुम्ही सुद्धा आज इथे आलात, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आजच्या सजग पुरस्कारार्थी शिक्षणातून समाज घडवणारे एक हे आदर्श व्यक्तिमत्व. आपण घरी गेल्यानंतर ज्याला शिंदे मॅडम माहिती नसतील त्यांनी युट्यूबला नुसतं शिंदे मॅडम असं टाकलं की तुम्हाला सगळेच त्यांचे व्हिडिओ येतील की कशा प्रकारचं त्यांचं काम आहे ते आता आपल्याला मुलाखतीतनं कळणारच आहे. आमची छोटीशी युवा गिर्यारोहक गृहीता विचारे आणि तिचे कुटुंबीय इथे आलेले आहेत. त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. आदिती पारठे, नासापर्यंत गरुड झेप घेणारी आदिती पारठे आणि तिचे बाबा इथे आलेले आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आत्ता आपण गिरीप्रेमींचा सत्कार केला आहे. तिघजण इथे आलेत. अजून मिहीर जाधव पोचू शकले नाहीयेत. पण ह्या तिघांनी भारताचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवून आपण सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. तर तुमचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आज ह्या सजग पुरस्कार आपण जो देतो, हिंदू महिला सभेचा साहस पुरस्कार असतो आणि सजग पुरस्कार नेहमी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ देणारे विजयजी फळणीकर आणि सदनाती फळणीकर आज इथे आलेले आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा हे कार्यक्रम करतो
त्या कार्यक्रमामध्ये अनेकांचे हात आम्हाला लाभलेले असतात किंवा अनेकांचं पाठबळ आम्हाला लागलेलं असतं. त्या सगळ्यांबद्दलच मला थोडक्यात असं म्हणावं लागेल. करण्या कार्यक्रम साकार, लाभला अनेकांचा आधार, आता मानितो आभार आम्ही सकलांचे. ज्यांनी दिले पाठबळ, मनोबळ आणि आर्थिक बळ, उपलब्ध करवले हे सभास्थळ, त्यांचेही आभार. आभार ध्वनी संयोजकांचे जे संतोषतील श्रोते साचे, तसेच छायाचित्रकार आणि मीडियाचे आभार आम्ही मानितो. आता मान्यवर आणि रसिकवर कैसे मानावे आपले आभार. आता मान्यवर आणि रसिकवर कैसे मानावे आपले आभार. अभिमानाने धरितो शिरावर आपले प्रेमाचे ऋण साकार. आपलं प्रेम आणि प्रोत्साहन हीच आमच्या पुढील कार्याची खरी प्रेरणा आहे. असाच आमच्या संस्थेवर लोभ कायम ठेवावा ही देवीचरणी प्रार्थना. आणि आज सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आज आपण सगळे ह्या साहस पुरस्काराला खरं म्हणजे काय असतं की एखादा एंटरटेनमेंट कार्यक्रम असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल, तर हा हॉल भरगच्च भरलेला असतो, बसायला जागा नसते. पण अशा साहस पुरस्काराच्या कार्यक्रमाला इतक्या आपण छान मोठ्या संख्येने आल्यात, याबद्दल परत एकदा मी तुमचे मनापासून आभार मानते. आता मी शुभांगीताईंना विनंती करते की त्यांनी ह्या तिन्ही ह्या गुरु शिष्य म्हणावं लागेल, कारण गेल्या वर्षी आमची थीम, गेल्या महिन्यामध्ये थीम होती गुरु शिष्य. चारुदत्त अफळे आणि वज्रांग अफळे हे दोघं पिता पुत्र आणि गुरु शिष्य. आता यावेळेलाही या छोट्या 2 विद्यार्थिनी आणि ह्या आदर्श शिक्षिका ही गुरु शिष्य परंपराच म्हणावी लागेल. तर आपण त्यांचा छान मुलाखत त्यांची शुभांगीताई घेतील आणि त्यांचं त्या तिघी जणी छान व्यक्त होतील. आता पुढचा सगळा कार्यक्रम शुभांगीताईंकडे देते, सूत्र देते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. हॅलो. हॅलो. दिसतंय सगळ्यांना एव्ही? नमस्कार. सगळ्यांचं स्वागत ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे मी आता पुन्हा एकदा स्वागत करत नाही. कारण कुठल्याही मुलाखतीची सुरुवात आपल्या सर्वांचं स्वागत या शब्दाने होते, पण आता हे आपलं झालेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करू. आता आपण या तिघांची लांब घेऊया. बघितलं की यांना आजपर्यंत मी हिंदू महिला सभेसाठी खूप मुलाखती घेतल्या, बाहेरही खूप निवेदन आणि अनेक कामं केली आहेत आतापर्यंत. पण ती माझ्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांची, म्हणजे कोणी सेलिब्रिटी येतात, नाटकात काम करणारे, सिनेमात काम करणारे किंवा वादक गायनातले लोक, अशांच्या मुलाखती घेतल्या. पण ही मुलाखत घ्यायची जेव्हा सुप्रियाताईंनी मला सांगितलं, तेव्हा मला जरा थोडंसं मी रिलक्टंट थोडी का झाले, तर मला यांना काहीच माहिती नाही आहे. आमची उडी म्हणजे तळजाईचं टेकडी किंवा फर्ग्युसनची टेकडी चढणं हे आमचं गिर्यारोहण आहे. त्यामुळे एकदम गिर्यारोहक ही मुलगी, एवढं काम केलेली. आणि सीमाताईंचे व्हिडिओ मी बघते, कारण मी शिकत नाही, कोणाला शिकवत नाही, तरी सुद्धा मी ते व्हिडिओ बघते, कारण मला ते फार आवडतात. म्हणजे कसं काय शिकवतात, किती कोडी घालतात, मग ती कोडी सोडवण्याची सुद्धा इतकी गंमत असते की खरंच की आपल्याला येते की हे कोडं सोडवता, असं म्हटल्यावर सुद्धा खूप बरं वाटतं. आणि ही मुलगी नासाला जाऊन आली. मी ह्युस्टन ह्या शहरात असलेलं नासाचं काय बघितलेलं आहे, पण तेव्हा ते बघितल्यावर आपल्याला सुद्धा भारावल्यासारखं होतं की काय माणसं कुठे कुठे जातात. म्हणजे आपलं जग तर आहेच, पण
त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या यानातनं प्रवास करतात आणि ज्याची सगळी यंत्रणा तिथे राबवली जाते. तर ते नासा बघितल्यावर ही एवढीशी मुलगी त्या नासाला जाऊन आली आणि त्याच्यासाठी अनेक कष्ट पण तिने केले. म्हणजे तिचं आयुष्य पण शिक्षण पण कष्टातच चाललंय, त्याच्यातनं नासा. ह्या सगळ्यांच्या मुलाखती घ्यायच्या म्हणजे मला खरं दडपण आलंय. मला आतापर्यंत असं कधी दडपण आलेलं नव्हतं, कारण त्या विषयाची खूप माहिती आपल्याला घ्यावी लागते कुठलंही काम करताना. पण या सगळ्यांचं काम बघून मला स्वतःलाच फार बरं वाटतंय की कुठल्या तरी चांगल्या, कुठल्या छान काम करणाऱ्या, अतिशय उत्तम काम करणाऱ्या या तिघी जणींची मला मुलाखत घ्यायला. ह्या तर दोघी माझ्या नातीच्या पेक्षाही वयाने लहान आहेत, इतक्या छोट्या आहेत त्या. आणि या सीमाताई सुद्धा मला वाटतं माझ्या मुली एवढ्या असतील. पण त्यांचं कर्तृत्व या तिघींचं इतकं मोठं आहे की मला स्वतःलाच खूप बरं वाटतंय की मी यांची मुलाखत किंवा यांना बोलतं करणार आहे. तर मी छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. फार काही काय फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान वगैरे असं काही नाही. तुम्ही जे जे काम केलंय ते ह्या सगळ्यांना कळावं. कारण असं होतं की तुमचं सगळं काम काय आहे हे इथे सांगितलंय, पण ते कसं झालंय हे आम्ही काही ऐकलेलं नाहीये. त्यामुळे तसे मी काही 2-3 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर पहिला, सीमाताईंचं आपण खूप युट्यूबवर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी आधी ह्या दोघींना प्रश्न विचारते की तुमचा प्रवास तर आम्ही सगळ्यांनी पाहिला. म्हणजे तुला काय बक्षीस मिळालं, तू कशी नासाला गेलीस, किंवा तू किती गिरीशिखर वर चढली असते, सगळं आम्ही आता ऐकलेलं आहे. पण याची सुरुवात कशी झाली हे मला तुम्ही सांगा. आणि आपल्या सगळ्या इथे आलेल्या आहेत मोठ्या तुमचं सगळं काम ऐकण्यासाठी. तर ग्रीता, तू आधी सांग की कशी तुझ्या मनात ही आवड निर्माण झाली आणि त्याची सुरुवात कशी झाली. तर सगळ्यात पहिले आम्ही एका ट्रेकला गेलेलो, म्हणजे असंच फिरायला गेलेलो. आणि ते कर्नाळा फोर्ट करून आहे पनवेलला. तर तिथे मी, आई बाबा, मामा, दीदी असेच फिरायला गेलेलो, असंच मजा म्हणून. तर तिथे ते मला आवडायला लागलं. तिथे ते चालणं, तिकडचं ते पूर्ण वरती गेल्यावर जे सगळं दिसतं वातावरण तिकडचं, आणि तिकडचा जो व्ह्यू दिसतो तो मला खूप आवडला. आणि ते चालून जायचं, इतकं मेहनतीने जाऊन इतकं सुंदर सुंदर नजारे पाहायचे, ते मला खूप आवडलं. तर मी घरी आल्यावर आईला, बाबांना सांगितलं की मला अजून अशा ट्रेक्सला जायचं आहे जिथे मला अशी मजा येईल, चालून वरती जायचं वगैरे वगैरे. तर आई बाबा म्हटले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. तर पप्पा मग मला दर शनिवार रविवारी म्हणजे घेऊन जायचे. असं महाराष्ट्रात वेगवेगळे उंच उंच शिखरं, सह्याद्रीतले. तर ती तशी आवड हळूहळू निर्माण झाली. पण पहिल्यांदा जेव्हा तू कर्नाळ्याला म्हणतेस गेलीस, तर तुला असं किती लांब, किती उंच चढायचं असं वाटलं होतं पहिल्यांदा, अगदी सुरुवातीला? अगदी सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी तू पहिल्यांदा गेलीस ना, की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं, पण तेव्हा असं चढताना असं वाटत होतं का अरे बापरे किती अजून वर जायचं, किती अजून वर जायचं? म्हणजे असा कंटाळा थोडासा आला होता का? आधी असं वाटायचं की आता अजून इतकं चालायचंय, बट नंतर मजा यायला लागते. जसं जसं हळूहळू चालायला लागतो, मग हळूहळू ती तशीच आवड निर्माण होत जाते चालत चालत. अच्छा, म्हणजे आमच्या दृष्टीने तो पहिला तुझा ट्रेक होता का? हो. अच्छा, कर्नाळ्याचा. हो, कर्नाळा. पण आपल्या मनात एखादी इच्छा आली की ती पूर्ण करण्यासाठी जे काही कष्ट करावं लागतात ते मात्र तिने नक्कीच केलेले आहे, ज्याच्याविषयी आपण नंतर बोलूच तिच्याशी. त्यामुळे कुठलीही इच्छा किंवा कुठलीही शक्ती आपल्याला मिळते आणि त्याच्यामुळे आपण ते काम करतो, हे तिने सिद्ध करून दिलंय. म्हणजे छंद असेल किंवा आवड असेल त्याचं ती किती प्रमाणात पुढे नेता येते आपल्याला, आणि त्यातलं कसं आपल्याला त्यातलं काय म्हणूया आपण पारंगत होता येतं त्याच्यामध्ये, हे तिने दाखवून दिलेलं आहे. अदिती, तुझ्यासाठी आता मी तोच प्रश्न आहे की नासामध्ये जायचं हे तुमच्या शाळेमधनं तुला कळलं, मग त्याच्यासाठी काही तू तयारी केलीस का परीक्षा द्यायची होती का काय, कसं तुझ्यापर्यंत ते पोचलं हे आम्हाला सांग. खरं तर हा जिल्हा परिषदेचा उपक्रम होता की मुलांच्या मनात संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांनाही एक संधी मिळावी. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेने
हा उपक्रम राबवला होता इस्रो नासा भेटीचा. आणि ही परीक्षा होणार आहे आम्हाला 6वीतच कळालं. त्यावेळेसच हे केलं की आपल्याला जायचंय, आपल्याला काहीतरी मोठं करायचंय. आमच्या शाळेत वक्तृत्व वगैरे अशा स्पर्धा होतात. तर आमच्या शाळेतली समीक्षा मळेकर म्हणून एक मुलगी वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात पहिली आली ती. त्यावेळेस ठाम केलं की ही जर करू शकते तर आपण का नाही. त्यावेळेसच म्हटलं की आपल्या पण जसं तिने शाळेचं नाव मोठं केलं तसं आपल्याला पण कुठेतरी करायचंय. आणि मग ही सुवर्ण संधी माझ्याकडे चालून आली. माझ्या वर्ग शिक्षिका 6वीतल्या खुटोड मॅडम असतील, माझे 7वीतले वर्ग शिक्षक किंद्रे सर, या सगळ्यांनीच मला खूप सपोर्ट केला या परीक्षा देण्यासाठी. पहिल्या परीक्षेत आमची शाळा संपूर्ण शाळा बसली होती ह्या परीक्षेसाठी. त्यातून आमच्या शाळेतल्या 2 जणींची निवड झाली, एक मी आणि एक माझी मैत्रीण, आम्ही दोघी. त्याच्यानंतर सेकंड राऊंड जेव्हा झाला त्यावेळेस जिल्हा परिषदेने आम्हाला अभ्यासक्रम काय येईल ते पहिलंच सजेस्ट केलं होतं. मग कम्प्युटरचा विषय होता फक्त की कम्प्युटर कोण शिकवणार, कारण आमच्या शाळेतही कम्प्युटर नव्हता, गावातही कुणाकडे नव्हता, मी पहिला कधी हाताळलाही नव्हता. मग आता कम्प्युटरचं काय करणार. तेव्हा आमचे जे मुख्याध्यापक होते बांदल सर, त्यांनी त्यांच्या घरचा कम्प्युटर आणून मला शिकवला. आणि मग सेकंड राऊंडसाठी पण माझी निवड झाली आणि सेकंड राऊंडमधून थर्ड राऊंडसाठी पण झाली. खरं तर ह्या माझ्या यशामागची खरी आहे माझ्या शिक्षकांची आणि माझ्या आईवडिलांची आहे. आणि कारण जर त्यांनी कम्प्युटर शिकवला नसता तर सेकंड राऊंडला थर्ड राऊंडसाठी माझी निवड झाली नसती. आणि माझ्या मामा मामींचं तर खूपच आहे की त्यांनी मला सांभाळलं. असं बोलतात की मामा मामी किंवा मामी टॉर्चर वगैरे करते की काम करायचं हे करायचं, पण माझी मामी तशी नव्हती. तिने प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट केला की हे तू कर. ती दरवेळेस म्हणायची काहीतरी कर, बसून नाही राहायचं आपण. तिच्याकडूनच हे झालं की काय आपल्याला काहीतरी करायचं. ह्या परीक्षेत पण तिने मला खूप सपोर्ट केला. नंतर की जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे असायचा, माझी वक्तृत्व स्पर्धेत पण मी भाग वगैरे घ्यायचे, त्यावेळेस सगळी हे माझ्या मामीने करून घेतली. माझे मम्मी पप्पा माझ्यापासून दूर होते राहायला, पण माझ्या मामीने कधी हे नाही केलं की आई वडिलांची माया कधी कमी नाही पडून दिली तिने मला. अशी माणसं मिळणं हे सुद्धा खूप भाग्य लागतं. आपल्या मुलांसाठी आपण करतो, पण दुसऱ्या कुठल्या तरी मुलांसाठी, दुसऱ्या म्हणूया किंवा आपल्या मुलांच्या व्यतिरिक्त ज्यांच्यासाठी करतो ती माणसं खरंच धन्य आहेत. आणि अशी विचार त्यांच्या मनात आहेत त्यांचं मला फार आनंद होतो की मामा मामींचं एवढं ऋण मान्य केलं आपल्या समोर. मला तुला त्याच्यातच हा प्रश्न विचारायचा आहे की अभ्यास काय असतो ह्या परीक्षा देण्यासाठी. 6वी ते 8वी पर्यंतचा जास्त करून अभ्यासक्रम असतो. पण जनरल अभ्यासक्रम असतो का, म्हणजे इतिहास भूगोल सायन्स आणि मॅथ्स सायन्स आणि मॅथ्स फक्त. अच्छा, मग त्याची तयारी तुला शिक्षकांनी तुझ्याकडनं करून घेतली होती का. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात का, म्हणजे टिक मार्क करून प्रश्न उत्तर द्यायची सर्कल रंगवायचे असतात, गोल रंगवायचे असतात. बर. तर त्याच्यासाठी आधी खूप तयारी करायला लागली का, म्हणजे अशा पद्धतीचे पेपर सोडवणं किंवा ते जे काही तू ते परीक्षेला प्रश्न येतात ते पुन्हा पुन्हा करून पाहणं हे सगळं करावं लागलं का आधी. त्यात गणिताच्या ज्या हे असतात अच्छा, त्या सगळ्या सोडवायला लागायच्या पहिल्या. आणि जास्त करून अभ्यास करायला लागायचा त्या परीक्षेसाठी. मॅथ्स आणि सायन्स त्याचा. पण तो भाषेमध्ये तुमच्याच मराठी भाषा. आणि दुसरं मला त्याच्या पुढचं विचारायचंय की परत पुढची जी परीक्षा झाली त्याच्यात पण आणखीन वेगळं काही होतं का, हाच अभ्यासक्रम हाच अभ्यासक्रम होता. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काही ट्रेनिंग दिलं का त्यांनी की कसं जावं, काय बोलावं किंवा काय बघावं, किंवा काही वाचायला पुस्तकं दिली होती का, की जिथे तुम्ही जाणार आहात तिथलं काही काय असणार आहे तिथे याच्याविषयी माहिती दिली होती सगळी. जिल्हा परिषदेने पहिले 2-3 वेळा हे घेतली होती. त्यात मग सगळं सांगितलं होतं की तिथे जाऊन काय करायचं, कुठं राहायचं, काय बघायचं आणि कोण कोण येणार आहे हे सगळं जिल्हा परिषदेने पहिलेच सांगितलं होतं. शाबासकी दोघींनाही देते, कारण अत्यंत मनापासून त्यांनी आपल्याला जे करायचंय, ध्येय गाठायचंय त्याचा अभ्यास पण केला. की मी शारीरिक कष्ट केले असते, मी भौतिक कष्ट केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला दोघींना खूप खूप माझ्यातर्फे पण शुभेच्छा. आता आपण सीमाताईंच्याकडे वळूया आणि मग सीमाताईंचे व्हिडिओज
हे मला असं वाटत नाही कोणी बघितले नसतील. जे कोणी बघितले नसतील त्यांनी आजच्या आज पुन्हा घरी जाऊन बघायचं, कारण त्यांची मुलाखत घ्यायचं म्हटल्यावर मी त्यांचे व्हिडिओ बघतच होते, पण पॉडकास्ट त्यांचे होते पुष्कळ, ते मी बघितले आणि त्यामुळे फार भारावून गेले होते मी की ह्या एक शिक्षिका इतकं करू शकतात मुलांसाठी. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला ही सगळी कोविडच्या काळात जास्त करून सुचलं, म्हणजे शिक्षिका तर तुम्ही होतातच, पण कोविडमध्ये तुम्हाला लक्षात आलं की आता मुलांचं 2 वर्ष माहिती नाही किती वर्ष जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की आपण मुलांचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या इयत्तांचा पुढे गेले पाहिजेत ते अभ्यास, जरी शाळा नसली तरी. तर ही कशी कल्पना सुचली तुम्हाला आणि काय तुम्ही केलं की मोबाईल ॲपवरून हे आपण करावं, त्याची माहिती सांगा मला. फार इंटरेस्टिंग आहे ते सगळं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मॅडम म्हणाले तसं शिकवायला सुरुवात करायची, पण ती ऑनलाईन कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासाठी होता कोविडमध्ये. कारण आमची जिल्हा परिषदची शाळा हिच्यासारखीच प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन नव्हता आणि शेजारच्यांचे फोन द्यावा, तर कोविडची परिस्थिती अशी होती की शेजारच्यांकडे जाणं हे करणं, त्याच वेळेमध्ये ऑनलाईन तास घेणं अजिबात शक्यच नव्हतं. मग ज्या मुलांकडे मोबाईल होते त्यांचे आई वडील कामावर जायचे किंवा काही बाहेरची कामं करायचे, संध्याकाळी त्यांच्या हातात फोन यायचा. मग मी यूट्यूबवरचे व्हिडिओ त्यांना पाठवायला लागले की बाबा हे तरी संध्याकाळी बघतील, ह्याच्यातून काहीतरी वाचतील, शिकतील. पण दुसऱ्यांचे व्हिडिओ पाठवणं मला थोडंसं ते वेगळं वाटत होतं, कारण मला जे सांगायचे, मला जे शिकवायचे माझ्या भाषेत, ते मला त्या व्हिडिओमधून मिळत नव्हतं. मग विचार केला मी, तसं पण शाळेच्या उपक्रमांचे व्हिडिओ बनवायचे. पूर्ण वर्षभरात जे काही उपक्रम होतात, समजा सन 2020-21 शैक्षणिक उपक्रम काय झाले, माझी कायम PPT तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर जायची. अक्षरशः CO साहेब म्हणायचे की जिल्हा स्तरावर ह्या PPT पाठवत जा, म्हणजे आपल्या जिल्ह्याचे उपक्रम आपण दुसऱ्यांना दाखवू शकतो की अशा प्रकारचे उपक्रम होतात. मग एडिटिंग वगैरे जमत होतं, PowerPoint कळत होतं. मग म्हटलं चला आता आपण आपलेच व्हिडिओ रेकॉर्ड करू आणि आपणच बनवून पाठवूया. म्हटलं कधीही बघतील, त्यांचं रिव्हिजन होईल. ऑनलाईनमध्ये रेकॉर्डिंग सिस्टीम नसते आणि जेवढ्या मुलांना पॉसिबल होईल तेवढे तरी शिकतील असा विचार केला. काही ऑफलाईन आम्ही हे पण बनवले. उर्मी संस्था आमच्याकडे कार्यरत होती, त्यांनी आम्हाला ऑफलाईन सगळे जे काही 15 दिवसाचे, आम्ही त्यांना सांगायचो की आम्हाला 15 दिवसात हा अभ्यासक्रम घ्यायचा आहे. मग ते पूर्ण जो काही सिलेबस असायचा 15 दिवसाचा ते आम्हाला हार्ड कॉपी द्यायची ते, आणि मुलांना घरी आम्ही ते सोडवायला द्यायचो, ती जी काही पत्रिका असायची ती. मग असं करत करत कोविड काही संपत नव्हता. म्हणजे आधी आम्हाला वाटलं 1 वर्ष, माझी इयत्ता 3रीचा वर्ग होता तो, मी पहिली कविता केली रानवेडी आणि ती कविता पोस्ट केली. सुरुवातीला प्रतिसाद नाही मिळाला, कारण नवीन नवीन आता यूट्यूबचं तुम्हाला माहिती आहे ढिगाणे आहेत. मग नंतर जेव्हा त्यातलं थोडंफार मी शिकत गेले, यूट्यूबकडूनच शिकले मी की कसं व्हिडिओ बनवावेत, कसे एडिट करावेत, कसे अपलोड करावेत. मग ते करत 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 छान, म्हणजे त्यावेळेस माझे 47,000 सबस्क्रायबर होते. अरे बापरे. आणि 47,000 सबस्क्रायबर झाले. शाळा सुरू झाल्या पुन्हा नव्याने, पुन्हा मी गुंतून गेले शाळेच्या कामांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये. मला पूर्ण 3 वर्षांची कसर काढायची होती. म्हणजे कितीही म्हटलं ऑनलाईन तरी ते जे 7 तास शाळेचे आपण शिकवतो ऑफलाईन, ते ऑनलाईनची त्याला सर येणारच नाही. ते फक्त एक रिव्हिजन म्हणूनच होत होतं. मग 2 वर्ष मस्त तेच पूर्ण शाळेचा मी अभ्यासक्रम पूर्ण त्यांचा पाया पक्का करण्यापासून केला. आणि कोविड नंतर एवढं स्थलांतर झालं, इतका पट बदलला आमचा, स्थलांतरित झाले बरेचसे पालक, नोकरी गेली काहीकांची, काहीकांना जॉब सोडावाच लागला, गावाकडे गेले ते तिथंच राहिले. मग अशा मुलांसाठी जास्त काम करावं लागलं मला. मग एक म्हणजे युक्त्या सुचत गेल्या की या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल, काय वेगळ्या पद्धतीने त्यांना अभ्यासात आवड निर्माण करता येईल. कारण 3 वर्ष ही मुलं घरी बसून होती, शिक्षण पूर्णपणे त्यांचं ऑनलाईनवरच चाललेलं आणि मोबाईलचं जास्त वेळ त्यांना लागलं होतं. ते 2 वर्ष त्यांचा पाया पक्का करण्यात गेलं. मग नंतर असं सहज नवीन फोन घेतला, मुलाने मला सांगितलं अगं तुझे 47,000 सबस्क्रायबर आहेत, तू जे काही छान छान उपक्रम करते तेच शॉर्ट व्हिडिओमध्ये करत जा, तुला वेळ नाही ना मिळत मोठे मोठे व्हिडिओ करायला, तू 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बनव, 2 मिनिटाचा बनवून तू अपलोड करत जा. आणि काय त्याचं मी ऐकलं आणि आज म्हणजे 5.5 लाख सबस्क्रायबर माझे आहेत. आणि इंस्टा फेसबुकवर पण माझं फेक अकाउंट बनवल्यानंतर मी तिथं पण शिरले, कारण माझ्या व्हिडिओचा गैरफायदा घेतला जात होता. मग मी तिथे गेल्यानंतर मागच्या सप्टेंबरमध्ये मी सुरू केलं होतं, म्हणजे अजून वर्ष व्हायचे, तर तिथे माझे 5.5 लाख फॉलोवर्स झालेले आहेत.
फेसबुकवर जवळजवळ 4.5 लाखाच्या वर झालेले आहेत. म्हणजे माझी जवळजवळ 1 मिलियनची फॅमिली आहे असं मी म्हणेन. बापरे. माझ्या वर्गातले फक्त माझे 54-55 किंवा शाळेतले 300 विद्यार्थी माझे विद्यार्थी नाही आहेत. तर देशभरातील जगभरातील खूप लांबून लांबून मला कमेंट्स येतात, मॅडम आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, अमेरिका, न्यूयॉर्क, म्हणजे तिथे असणारी आपली मराठी माणसं सुद्धा आपले व्हिडिओ बघतायत, आपल्या नातवंडांना मुलांना शिकवतायत, ते पण आपल्या मातृभाषेतून. खूप आनंद होतो हे सगळं बघताना. धन्यवाद तुम्ही. आमच्या क्षेत्रामध्ये जेवढे फॉलोअर्स जास्त तेवढं जास्त काम मिळतं असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी आता बघताच तुम्ही रील्स करतात, त्याला किती फॉलोअर्स आले, आणि मग आता इतके फॉलोअर्स असतील तर ऑडिशनला या असं पण हल्ली सांगतात. पण यांनी तर म्हणजे काय म्हणजे उच्चांकच गाठलेला आहे. त्याबद्दल खूप जोरात परत टाळ्या वाजवा. म्हणजे इतके लाख फॉलोअर्स याचीच मला खूप गंमत वाटते. गृहिता, तू ट्रेकला जायला म्हणजे जेव्हा प्रोफेशनल ट्रेकिंग करायला लागलीस, म्हणजे कसं गंमत जम्मत म्हणून ठीक आहे, आज कर्नाळ्याला गेलो, उद्या आणखीन कुठेतरी गेलो, त्याच्यासाठी शारीरिक तयारी काही करावी लागते का? म्हणजे फिजिकल ट्रेनिंग ज्याला म्हणतात, की खूप चाललं पाहिजे किंवा व्यायाम केला पाहिजे किंवा पौष्टिक खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे म्हणजे व्यायाम करायचा किंवा ते पौष्टिक खायचं, मग आणखीन व्यायाम करायचा, असं सगळं करावं लागतं का गं? तसं तर ज्या पण ट्रेकला आम्ही आधी जातो त्याची आधी तयारी जसं तुम्ही बोललात करावी लागते. तर आमच्या बाजूला एक 30 माळ्याची बिल्डिंग आहे. तर ती नेहमी म्हणजे एक दिवस आडून मी ती बिल्डिंग चढते. म्हणजे पहिल्यांदा ती 7-8 मिनिटात, दुसऱ्यांदा 8-9 मिनिटात आणि तिसऱ्यांदा 9-10 मिनिटात, म्हणजे असं 3 वेळा चढते. म्हणजे 1-1 मिनटं वाढत जातो, जसं जसं थकवा वाढत जातो. आणि 2 वेळा लिफ्टनी खाली येते आणि तिसऱ्यांदा चालत खाली येते. आणि म्हणजे ह्याच्यासाठी काही ट्रेनिंग देणारी लोक आहेत का? म्हणजे तुझ्या वयाच्या, आता जिरपे सर समोर आहेत, त्यांचं तर खूपच मोठं काम आहे, पण तुझ्या वयाच्या मुलींना किंवा मुलांना ज्यांना हे करायचंय त्याच्यासाठी फिजिकल ट्रेनिंग म्हणजे व्यायाम करा. आता हे तू चढतेस आणि उतरतेस, हे तुझ्या कामातलाच भाग आहे तो, पण त्याच्यासाठी स्वतंत्रपणे किंवा ज्याला आपण खुराक म्हणतो असं काही टॉनिक किंवा असं काही घ्यावं लागतं ह्याच्यासाठी, शरीर बळकट होण्यासाठी, असं मी म्हणते तुला. तसं तर एक आहे, बट ते छोट्या मुलांना ते BMCचा कोर्स असतो एक, पण तो छोट्या मुलांसाठी नसतो. तो म्हणजे एका एज लिमिट नंतरच ते करू शकतात. तर ते छोट्या मुलांसाठी असं काही वेगळं नाही आहे. तसं बघायला गेलं तर नॉर्मली आपलं डाएट करतात, तर ते दूध खायचं, अंडी खायची, दूध प्यायचं, अंडी खायची, ते सगळं चाललं असं तरी शरीर चांगलं राहतं. मग जास्त तेलकट बाहेरची गोष्ट ते सगळं जास्तीत जास्त अवॉइड करायचं, ते जास्त खायचं नाही म्हणजे ते. आणि मी मग सायकलिंग करते, मी मग कधी कधी स्विमिंग करते, मग वॉकला जाते, मग जिमला जाते, क्रॉसफिट करते ज्याच्याने स्टॅमिना अजून वाढतो. तर अशा खूप काही वेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याने अजून स्टॅमिना वाढेल आणि मला अजून ताकद येईल. याच्यासाठी काही डॉक्टरांचे सल्ले घ्यायला लागतात. बाबा इथे आहेत तुझे, त्यांना पण मला विचारायचं, डॉक्टर किंवा असे काही सल्ले असतात का? म्हणजे फिजिकल फिटनेससाठी म्हणून काही करायला लागतं? तसं तर एकदा म्हणजे गेलेलो आम्ही सहजच, म्हणजे बरं नव्हतं म्हणून. नाही तसं नाही, म्हणजे हे करण्यासाठी म्हणून तसं वेगळं असं डाएट म्हणजे त्यांनी दिलेलं, तर म्हणजे की सकाळी एकदम बरोबर नाश्ता करायचा वेळेवर, म्हणजे वेळेवर नाश्ता करायचा, म्हणजे प्रॉपर नाश्ता करायचा, कधी स्किप नाही करायचा. आणि म्हणजे मी सकाळी ट्युशनला आधी सकाळी जायची, तर मी आधी काही फक्त दूध पिऊन जायची, तर ते पण आहे की खाऊन जायचं, फक्त दूध पिल्याने ताकद नाही, तर काहीतरी पौष्टिक खायचं ज्याच्याने म्हणजे आयदर केळी किंवा फ्रूट्स वगैरे खायचे, नाहीतर मग ताकद नाही राहत. कारण ह्या सगळ्या गोष्टींची याला फार आवश्यकता असते, कारण फिजिकली तुम्ही फिट पाहिजे, तुमचा स्टॅमिना वाढला पाहिजे, आणि तो तिने ते काय किती मजले चढून जाऊन तिचा वाढवलाच आहे, पण त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग असणारच, आणि सरांना ते तर देतातच आहेत लोकांना. तर तुला मला विचारायचं आहे की आता हिने जसं काही ट्रेनिंग घेतलं तसं
तुझ्या शिक्षकांनी तुला काही वेगळं वाचायला सांगितलं का, किंवा सायन्स मॅथमॅटिक्स यातलं काही अदर दॅन म्हणजे आपल्या शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त काही तुला वाचायला सांगितलं का किंवा अभ्यास करायला सांगितला होता का? तसं तर ज्या मॅडम होत्या त्यांनी लायब्ररीतले वेगवेगळी पुस्तकं काढून दिली होती मला संशोधनाची. मला सांगितलं होतं की अजून लायब्ररीतली पुस्तकं वाच. घरी जाऊन मामा गावालाच होते त्यावेळेस मग त्यांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते बघ, ते हे कर, ते वाच, तुला जे अजून करायचे काय सायन्स मॅथ्सवर अजून आधारित व्हिडिओ बघ यूट्यूबवर असं सांगितलं होतं मॅडमनी. मग मी घरी गेल्यानंतर शाळेत पण लायब्ररीतले पुस्तकं वाचायचे दुपारचा वेळ असल्यानंतर. परत जर कधी शिक्षक बाहेर गेले असतील आणि जर वेळ असेल तर त्यावेळेस, आणि घरी गेल्यानंतर पण अभ्यास चालूच असायचा. आणि यूट्यूबवरून मग मी वेगवेगळे प्रश्न वगैरे संशोधनाबाबतचे काढून मग ते पण वहीत लिहून घेऊन मग ते पण वाचायचे. आणि ओके. ह्याच्यामध्ये जनरल नॉलेज सामान्य ज्ञान असा पण पेपर असतो का फक्त मॅथ्स आणि सायन्स दोनच असतो? हा नाही, मॅथ्स सायन्स आणि जनरल नॉलेज असतं ना? अच्छा. कारण जनरल नॉलेजचे जनरली अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेजचे पेपर्स असतात आणि त्याचा अभ्यास करणं. जनरल नॉलेज म्हणजे जनरल असतं ते, म्हणजे काही पण विचारू शकतात, तर त्याचाही थोडाफार अभ्यास करावाच लागतो. कारण आजूबाजूची परिस्थिती आणि काय चाललंय जगामध्ये हे थोडंसं माहिती लागतं. तर सरांनी पण तुझा अभ्यास घेतला का? तुझे सर इथे आले? हा सर, जेव्हा हे झालं फर्स्ट एक्झाम जेव्हा झाली त्यावेळेस मग सर शाळेत पण टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही, त्याच्यावर सर त्यांचा फोन द्यायचे, त्याच्यावर मला बघायला लावायचे व्हिडिओ. अच्छा. शिक्षकांचा किती सहभाग असतो या सगळ्या गोष्टीमध्ये हे आपण बघतोय तिच्या एकूण कर्तृत्वावरून. तर तिचे सर आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवू की अत्यंत मनापासून शिकवणारे शिक्षक असल्यावर मुलं कुठल्या कुठे जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे. आणि खेड्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे डिव्होशन करून शिकवणारे शिक्षक आहेत, म्हणूनच आज भारत इतक्या प्रगतीपथावर आहे असं मला पण म्हणता येईल. कारण सीमाताई पण इथे शिक्षिका आहेत, त्यांनीही आपली मुलं तयार केलेलीच आहेत. तर सहभाग फक्त एकट्याचा नसतो, मनातली इच्छा त्यांची असली तरी त्याला आजूबाजूला सपोर्ट करणारी अनेक सिस्टीम्स असतात की ज्याचा उपयोग त्यांनी करून घेतला पाहिजे आणि सपोर्ट देणाऱ्यानेही तितक्या प्रेमाने केला पाहिजे, जो या दोघींना मिळाला आणि सीमाताईंनाही मिळाला. कारण त्यांच्या शाळेतले शिक्षक आणि त्यांच्या आता मुलांनी फोन आणून दिला. फक्त फोन करणं आणि व्हॉट्सअप मेसेजेस घेणं याच्या व्यतिरिक्त हजारो आपण स्त्रिया वेळ घालवत असतो, पण त्यांनी ते न करता व्हॉट्सअपवर मेसेजेस त्यांचे सगळे शिक्षणाचे आहेत हे बघून धन्य आहोत आम्ही सगळे तुमच्या. तर मला ते तुम्हाला विचारायचं आहे की व्हॉट्सअपवर आम्ही काय फार तर फेसबुकवर टाकतो, इन्स्टावर आता हळूहळू आमच्यासारख्या बायका वयाच्या पण शिकायला लागलेल्या आहेत सगळं की काय करायला पाहिजे, काय हवं. पण तुम्हाला हे शिकला तुम्ही कसं? म्हणजे हे ॲप वापरणं हे सुद्धा इतकं सोपं नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यातलं सगळ्या डिटेल्स माहिती पाहिजेत. म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम आणि शिवाय मोबाईल वापरणं. तर हे तुम्हाला कोणी शिकवलं का तुम्ही वाचून सगळं शिकला स्वतःची स्वतः शिकले. पण त्यातही आमचा टीच ट्यूबर नावाचा एक ग्रुप तयार झाला होता कोविडमध्ये. अच्छा. पूर्ण महाराष्ट्रातले त्यात शिक्षक होते की जे युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे. मग टीच ट्यूबर असं त्याला नाव होतं. मग ते मला सांगायचे, म्हणजे ग्रुपवर सांगायचे की अशा प्रकारे आपण आपल्याला कुठं कॉपीराईट नाही आला पाहिजे आणि व्हिडिओ बनवताना कसे कुठल्या कॅटेगरीतले पाहिजे, एज्युकेशनचे व्हिडिओ असतात मग ते कसे पाहिजे, त्यात आपलं स्वतःचं वैयक्तिक काहीच यायला नको. म्हणजे ते चॅनल पूर्णपणे शैक्षणिकच असावं. म्हणजे आपण जे व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर टाकतो ते आपलं सगळेच म्हणजे घरचे फोटो, स्वतःचे फोटो सगळं टाकतो. पण हे मी पूर्णपणे एज्युकेशनलच चॅनल सुरू केलं आणि यूट्यूबच्या बऱ्याचशा गोष्टी मला त्यावेळेस शिकायला मिळाल्या. आणि इन्स्टा, फेसबुक जेव्हा मी आत्ता सुरू केलं त्यावेळेस माझ्या मुलांनी मला बऱ्यापैकी सांगितलं की हे अशा प्रकारे असतं, अशी स्टोरी असते, अशा प्रकारे रील असते. नाही तर मी इन्स्टाकडे बघणार पण नव्हते, कारण ते जरासं मला असं वाटायचं की ती तरुणांची जास्त हे ओढ तिकडे आहे आणि आपले शैक्षणिक व्हिडिओ हे लहान मुलांसाठी आहेत.
मग इन्स्टावर आपल्याला कोण फॉलो करणार किंवा कोण बघणार. पण जेव्हा एका व्यक्तीने माझ्या नावाने फेक अकाउंट बनवलं आणि त्या व्यक्तीने बनवल्यानंतर माझे व्हिडिओ यूट्यूबवरून डाउनलोड करून इन्स्टा फेसबुकवर टाकले. विशेष म्हणजे 1 महिन्याच्या आत त्यावेळेस त्याचे 60,000 फॉलोवर होते. अच्छा. म्हणजे मग मी समजून गेले की आहे आपल्याला इथे पण चान्स आहे. अजून कोणी आपले चुकीचे म्हणजे व्हिडिओचा चुकीचा वापर करू नये. मग चला आपणच इन्स्टावर पण व्हिडिओ टाकायला सुरुवात करूया. मग इन्स्टा आणि फेसबुकसाठी बऱ्यापैकी मला माझ्या मुलांनी सांगितलं की अशा प्रकारे असतं. पण यूट्यूबचं बऱ्यापैकी मी सगळं यूट्यूबवरून शिकले आणि आमच्या टीचट्यूबर ग्रुपने मला खूप छान साथ दिली. म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्या प्रकारे कसा करता येतो याचं अत्यंत उत्तम जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. तर फार मला बरं वाटतंय की टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगल्यासाठी करणं हे मनातनंच लागतं. कारण अदरवाईज फेसबुकवर 100 मेसेजेस वाचणं आणि सकाळी उठून गुड मॉर्निंग आणि रात्री झोपताना गुड नाईट ह्या आणि फुलं आणि हे सगळं पाठवणं याच्या व्यतिरिक्त किती काम करताय तुम्ही. याचं एडिटिंग वगैरे तुम्ही कसं काय करायला लागलात? करते. घरी गेल्यानंतर चहा सुटल्यानंतर थोडं फ्रेश झालं की आमची जॉईंट फॅमिली आहे. घरी जाऊ दीर त्यांची मुलं आम्ही सगळे एकत्र राहतो. संध्याकाळचं काम सगळं ती बघते स्वयंपाकातलं आणि माझं फक्त राहिलेलं उरलेलं आवरणं असतं. आणि सकाळचं स्वयंपाकाचं वगैरे सकाळची सगळी कामं मी करते. त्यामुळे संध्याकाळी मला भरपूर वेळ मिळतो. माझी बदली जांभे गावात झाल्यापासून माझा प्रवासाचा पण वेळ वाचला भरपूर. शाळेत होता? आधी कोंडावळे म्हणून शाळा होती पौडच्या वरती, म्हणजे तामिनी घाट ऐकून असाल. तामिनी घाटाच्या अलीकडे शेरेमाले आहे त्याच्या जवळच ती कोंडावळे शाळा होती. म्हणजे एकदम दुर्गम भागात. ती तर खूपच डोंगरात होती. आणि 10.5 वर्ष मी त्या दुर्गम भागात येऊन जाऊन सकाळी 2.5 तास संध्याकाळी 2.5 तास प्रवास करून दिवस काढले. आणि त्याचंच म्हणतो ना आपण सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांचं माझ्या पालकांचं प्रेम, त्यांची माझ्यासाठी असणारी चांगली म्हणतात ना इच्छा सदिच्छा, त्यामुळे मला जांभे गाव मिळालं ज्या गावात मी राहते, जिथं मी घर बांधलेलं आहे. त्याच्यामुळे मी 5 ते 10 मिनिटात माझ्या घरी पोहोचते आणि प्रवासाचा थकवाच नसतोय कसलाच. आणि संध्याकाळी तेवढ्याच स्टॅमिनानं मी पुन्हा फ्रेश झाल्यानंतर ते काय शूट केलेलं असतं मोबाईलमध्ये आणि ऑन द स्पॉट मी शूट करत असते शिकवत असताना. त्यामुळे ते तेवढं नॅचरल दिसतं. म्हणजे जसं आपण नाटक किंवा हे करतो की आधी सगळं स्क्रिप्ट तयार करणं आणि त्यानुसार तू हे करायचं तू ते करायचं असं काही नसतं. खेळ असेल तर मी सांगते की बाबांनो तुम्हाला आता हा बॉल आहे तो इकडून जाऊन घ्यायचा आहे, हे नियम आहेत ते मी सांगते आणि लगेच शूट करते. त्यामुळे त्यात एक जिवंतपणा आलेला असतो. त्यामुळे तो लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतो. आणि मला इथं आवर्जून सांगावं असं वाटेल की आपले जे पुणे जिल्ह्याचे CEO साहेब आहेत गजानन पाटील साहेब, त्यांनी मला स्वतः लेखी परमिशन दिलेली आहे. आधी थोडंसं याच्यावर पण जेव्हा मी फेममध्ये आले तेव्हा बऱ्याच लोकांनी मला विरोध पण केला की तुम्ही नका करू, शाळेच्या वेळेमध्ये करताय. काही लोक वेगळ्या उद्देशाने बोलायचे की तुम्ही शाळेच्या वेळेत व्हिडिओ बनवता मग शिकवता कधी. पण जे शिकवते तेच शूट करून मी तुमच्यापर्यंत पाठवते, त्याला पण मेहनत आहे. घरी गेल्यानंतर एडिटिंग करणं अपलोडिंग करणं आणि लोकांची जी मला चांगले प्रतिसाद मिळत होते, त्यांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही ह्याच्यावर व्हिडिओ बनवा त्याच्यावर व्हिडिओ बनवा, खूप छान शिकवताय. आत्ताच्या काळामध्ये शाळांमध्ये एवढं छान शिकवलं जात नाही. म्हणजे स्पष्टपणे ते सांगायचे आणि इंग्लिश मिडियममध्ये तर अजिबात नाही. तर तुमचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त येऊ द्या, आम्हा पालकांना पण त्याचा फायदा होतो, शिक्षकांना फायदा होतो. मग मी ठरवलं की हे जे थोडेसे नाही म्हणणार आहेत ह्यांच्याकडे लक्ष न देता हा जो आपला मॉब आणि मेन आपले CEO साहेब आपल्या सोबत आहेत, त्यांनी मला लेखी परमिशन दिली तुम्ही व्हिडिओ बनवा. आणि मग मी अजून जोमाने या कामाला लागले. आणि हिचं म्हणाल तर जी नासा आणि इस्रोची परीक्षा आहे आपल्या पुणे जिल्हा परिषदेचाच हा उपक्रम आहे. आणि तो सुद्धा गजानन पाटील साहेब यांच्याच म्हणतो ना आपण संकल्पनेतून आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून हा झालेला आहे मागच्या वर्षीपासून. आणि आता जसं हिची पहिली परीक्षा झाली, ह्या दोघी सिलेक्ट झाल्या होत्या आमच्या जांभे शाळेतून. आत्ताची जी पहिली परीक्षा झाली त्यात 20 पैकी 12 मुलं सिलेक्ट झाली आणि आता पुढच्या परीक्षेची आम्ही तयारी करत आहोत. म्हणजे असं काही नाही, शिक्षक खूप धडपडतात. त्या पालकांच्या आईवडिलांना पण माहीत नाहीये पोर्शन काय आहे, त्यांनी पेपर पण नाही बघितलाय घरी गेल्यानंतर. आणि यावर्षीचा पेपर पण खूप टफ होता. म्हणजे मी स्वतः बघितल्यानंतर मी विचार केला अरे हे 6वी 7वीच्या पोरांना काय येणार आहे ह्यातलं. म्हणजे 10वी पर्यंतचं खगोलशास्त्र होतं त्यात. आणि ती पातळी पार करून आपली मुलं पुढे जात आहेत. मग आपण त्यांना अजून थोडंसं पुढे ढकलण्याचं काम करायचंय, योग्य मार्गदर्शन करायचंय. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की आमच्या पण शाळेतून यावर्षी एक तरी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी
जावा नासा इस्रोमध्ये. आणि मी यासाठी पुन्हा एकदा गजानन पाटील साहेब यांचे धन्यवाद मानू इच्छिते की ते खूप छान छान उपक्रम आमच्या पुणे जिल्हा परिषद शाळेसाठी राबवतात. आपण शहरात राहतो, आपल्याला माहिती नसतं की खेड्यापाड्यात शिक्षणाचं कितपर्यंत पोच झालेली आहे. ती यांच्यावरून आपल्याला कळतं की आता खेडी सुद्धा इतकी काही मागे पडलेली नाहीत आणि त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा हा स्रोत जातो आहे. आणि इच्छा तेथे मार्ग असं म्हणतो तसं यांची इच्छा असल्यामुळे आज तेही त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना मार्ग दाखवत आहेत आणि त्यातनं विद्यार्थी पुढे जात आहेत. तर तुम्हाला दोघींना आता प्रश्न विचारायचा आहे मला परत की गेली 7 वर्ष गीता तू ट्रेक करते. 7-8 वर्ष जास्त 7 वर्षापासून. पहा, तर तुझ्या आठवणीतला पहिला ट्रेक कुठला? म्हणजे ट्रेक नुसतं कर्नाळा चढलीस तो ट्रेक नाही म्हणत आहे मी. खऱ्या अर्थाने ज्याला ट्रेक म्हणतात की सगळं त्याचं सामान असतं, त्याची प्रोसिजर असते, कसं जायचं, कुठे जायचं. असा कुठला ट्रेक तुला पहिला केलास तू आणि तुला सर्वात आवडलेला ट्रेक कुठला आणि कुठल्या ट्रेकमध्ये तुला खूप त्रास झाला किंवा काही प्रॉब्लेम आले? तर तुझ्या ट्रेक विषयी आता तू सांग. तर माझा सगळ्यात पहिला असा ट्रेक जो तुम्ही विचारला तो खऱ्या अर्थाने जो ट्रेक मानला जातो तो होता नवऱ्या नवरी. तर नवऱ्या नवरीच्या ट्रेकच्या आधी मी त्या ट्रेकच्या आधी मी थोडी घाबरलेली होती कारण की पहिल्यांदा असं रॅपलिंग वगैरे करणार होती. तर आईबाबांनी थोडं समजवलं की काही नाही होणार, ते इक्विपमेंट्स वगैरे सगळं सेफ्टीसाठी असतं. तर त्यामुळे मी तो पीक केला आणि वरती पोचली, सगळं केलं. मग मला त्याबद्दल वाटलं, आधी भीती वाटत होती, मग नंतर कळलं की अरे हे सगळं तर सेफ्टी वगैरे आहे. तर नंतर ती सगळी भीती निघून गेली. नंतर असं वाटायला लागले, हां मजा यायला लागली की हां असं मला जायचं आहे. पप्पा बोलायचे की हां या रविवारी आपण इथे जातो आहे. तर त्याप्रमाणे मी तयारी पण व्हायची. तर तुम्ही विचारलं की सगळ्यात आवडता कुठला होता? आतापर्यंत झालेल्यामध्ये की हा ट्रेक केल्यावर मला फार आनंद झाला किंवा हा ट्रेक करायची माझी खूप इच्छा होती आणि ती माझी त्यात केल्यावर पूर्ण झाली. तर तसं तर एव्हरेस्ट बेस कॅम्पचा जो ट्रेक होता, एव्हरेस्ट बेस कॅम्प मी वयाच्या 8व्या वर्षी केला. तर त्या ट्रेकला म्हणजे असं इच्छा, आधी जेव्हा पप्पा बोलले की त्या ट्रेकला जायचं आहे तर मला आधी वाटलं की तो कसं करणार, तो इतकं उंचावरती आहे. तर त्यानंतर मग त्याचे व्हिडिओज बघितले वेगळे आणि त्यानंतर मग तयारी होती की हा आता ट्रेक सर करायचं. तर त्या ट्रेकला माझ्यासोबत माझी बहीण आणि माझे पप्पा दोघेही होते. तर आम्ही गेलो तिथे काठमांडूला आणि तिथे आम्ही म्हणजे असं पहिलाच माझा आंतरराष्ट्रीय ट्रेक होता. आणि असं बर्फात वगैरे चालणं, थंडीत इतकं, कारण की सह्याद्रीत तर सगळीकडे गरमीच असते, असं काही थंडीचं वातावरण नसतं, तर असं सवय नसते ना. तर मग तिथे आम्ही काठमांडूला 2 दिवस राहिलो आणि तिथून मग आम्ही गेलो पुढे. आणि तिथे म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो, लोखलापासून आमचा प्रवास चालू झालेला, म्हणजे पायी जायचा. तर तिथून माझ्या बहिणीला म्हणजे 3-4 दिवसाला म्हणजे फोंगी टेंगा करून एक जागा आहे, तिथे माझ्या बहिणीला हाय अल्टिट्यूड सिकनेस झालं. तर मग त्यामुळे तिला मग सकाळी सकाळी उलट्या व्हायला लागल्या. मग तिला आईबाबांनी समजवलं की आता आम्हाला पुढे जायचं आहे बट तिला बरं नाही. तर मग तिला समजावलं आणि मग ती तिथंच राहिली त्या टी स्टॉलमध्ये. मग मी, पप्पा, गाईड, पोर्टर, मग आम्ही लोक वरती जाऊन आलो, म्हणजे समिटला भारताचा झेंडा फडकावला, मस्त वाटलं. वरती वरतून जे नजारा असतो तो खूप मस्त होता. मग ते म्हणजे मला आवडलं. तर मेन गोष्ट हीच आहे की ते म्हणजे जास्तीत जास्त छोट्या मुलं करत नाहीत आणि तो मी केला आणि तो आंतरराष्ट्रीय पण माझा पहिलाच होता. तर म्हणून मला असं वाटतं की हां मी हे, मला आधी वाटायचं की मी नाही करू शकणार, बट नंतर मग ती खात्री पटली की मी करू शकते. सर, मला तुम्हाला पण एक विचारायचं आहे की इतकी लहान मुलं जेव्हा ट्रेक करतात तेव्हा त्यांचं ते जे काही तुम्ही सगळे कॉस्ट्युम, म्हणजे मी कॉस्ट्युम मधली असल्यामुळे मी तुम्हाला विचारते की ते कॉस्ट्युम तयार करून घ्यायला लागतात का?
नाही कॉस्ट्युम तयार करून लाईट पण लावा. मी का विचारते सांगते, कारण इतकं रिलेट आणि आहेत सर म्हणून मला विचारावं असं वाटलं त्यांना की एव्हरेस्ट बेस कॅम्पला किंवा हिमालयातल्या हाय अल्टिट्यूड ट्रेक्सला आता लहान मुलं पण जाऊ लागली आहेत. आणि हे प्रमाण आपल्या भारतीयांमध्ये कमी आहे, परदेशामध्ये जास्त आहे. कारण तिथं परदेशामध्ये अशा प्रकारे तुम्ही कॉस्ट्युमचं विचारलं तर ते कॉस्ट्युम परदेशामध्ये बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. कारण तिथं अनेक देशांमध्ये युरोप किंवा बाकीच्या ठिकाणी थंडी आहे आणि तसे जॅकेट्स आणि बाकीच्या गोष्टी शूज पण थोडे चांगले पाहिजेत ते अवेलेबल आहेत. पण आता गृहिताने जो ट्रेक केला तो काठमांडूमधून त्याची सुरुवात झाली. त्यामुळे काठमांडू हे जगातल्या एकूण गिर्यारोहणाचं हब आहे आणि त्यामुळे तिथं अशा प्रकारचं इक्विपमेंट सगळ्या ब्रँडचं उपलब्ध आहे आणि त्यामुळे ते सोयीचं होतं. आपल्याकडं लहान मुलांचे जसे शूज आत्ता अलीकडं मी सांगितलं मगाशी तसंच आहे की पूर्वीचे दिवस आणि आताचे खूप बदलले. आता खूप मोठ्या संख्येने लोक हिमालयात जाऊ लागले, आपल्या सह्याद्रीमध्ये भटकंती करतायत. हे खूप चांगले साहस करतायत आणि त्यामुळं आपल्याकडे पण आता हे उपलब्ध होऊ लागले. पण आता या सगळ्या सोयी आहेत. आपण गृहिताचा एक व्हिडिओ बघूया ज्याच्यामध्ये तिने केलेलं ट्रेक आणि तिचं काम आपल्याला बघायला मिळेल प्रत्यक्ष.